श्री राम श्री राम श्री स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे पुत्र सांगती चरित्र पित्याचे ज्योतिने तेजाची आरती ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती श्रीरामांच्या यज्ञमंडपात तापस्वय धारण केलेल्या कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू झालं. प्रसन्न मानून वसंतदेव वर्णन करून सांगतायत आपल्या प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून शिवतेजन ऐकतायत आणि सुवर्ण सिंहासनावरती बसून प्रत्यक्ष श्रीराम सर्वरूपी रावरी अयोध्या मन निर्मित नगरी अयोध्या मन निर्मित नगरी सर्वरूपी रावरी अयोध्या मन निर्मित नगरी अयोध्या मन निर्मित नगरी अयोध्या मन निर्मित नगरी त्या नगरीच्या विशालतेवर उद्या राहिल्या वास्तू सुंदर मधुर वाहती मार्ग समांतर रथबाजी गजपती चालती नटुनी त्यांच्या बरी नटुनी त्यांच्या बरी अयोध्या म्हणून प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून उसंडत होता. श्रीरामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या.
नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्यानु हळू उघडी लोचने तिथून जाय माग सदा पुत्रदर्शने ओघळे आसु सुखे कंठदाटना ओघळे आसु सुखे कंठदाटना श्री रामजन्माच्या या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसानासाने रडत होते. ते आता चालू लागले, बुबडं बुबडं बोलू लागले आणि महाराणी कौसल्या आपल्या भगिनी समान असलेल्या सवतींना कौतुकाने सांगू लागली, सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाला येतो. सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, माझ्या मांडीवर नाहतो. सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नाहतो, माझ्या मांडीवर नाहतो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. सावळाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी हवा राहूनचा थांबतो, हवा राहूनचा थांबतो. महाराणी कौसल्याचा सावळा रामचंद्र दिसानासाने वाढला. बालवयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासले. त्याच्या समवेत त्याचे लक्ष्मणादी लहान भावंडही निष्णात झाले. आता ते सर्वजण राजसभेमध्ये येऊन बसूही लागले. आणि एके दिवशी राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले. राजानं त्यांचं आनंदाने स्वागत केलं आणि नम्रपणाने विचारलं की महर्षी, आपली काही इच्छा असेल तर सांगा, मी ती अवश्य पुरी करीन. राजाच्या या भाषणानं अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोरी सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार, मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. कैकवार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. श्रीरामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले. मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला. तो पण असा आहे
की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच सीता मार झाली. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या करवी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणले. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण कुठल्याही मोठ्या धीराने ते उचलण्याकरता प्रत्यंचा लावण्यासाठी, परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचललं. उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. त्याचे मोडून 2 तुकडे झाले. हा लोकविलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तंभित झाले. जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय म्हणून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केले. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो अवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरीसुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते. पुन्हा पुन्हा गात होते. अळवून अळवून गात होते. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीराम सहज उचलिले धनुष्यंकराचे फूल जाहले जनकृपाच्या देशपंथीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुष्यंकराचे फूल जाहले जनकृपाच्या देशपंथीचे. उभे ठाकले फागी सावळे समोर तुझे उभे ठाकले फाग सावळे समोर तुझे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली
लंका जाळली कशी